नमस्कार भारत, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी विजय खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, वाडी, नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो की सामाजिक, क्राइम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो वा अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व। तुम्ही सुद्धा महत्त्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। ऐकूया आजची पत्रकार परिषद। सुरुवातीला मी अभिनंदन करतो, कारण आजच्या पत्रकार परिषदेत तुम्ही आमची दखल घेणारच आहात आणि तुम्ही सुद्धा कलाकार आहात, आम्ही सुद्धा कलाकार आहोत। मग आमचं दुःख तुम्हाला कळलं आहे आणि मी याच्या आधी पण पत्रपरिषद घेतल्यात, पण हा विषय इतका चिघळला होता, याच्यामध्ये वैयक्तिक हेवेदावे चालू आहेत। माझं मत असं आहे, तुम्ही यामध्ये असं म्हणू शकता की अनिरुद्ध शेवाळे असे बोललेत। माझे कार्यक्रम पूर्ण देशात होतात, नुसतं महाराष्ट्रापुरता मी मर्यादित नाही। सरकारचे नियम असे आहेत की तुम्हाला वार्षिक उत्पन्न 40,000 पाहिजे। वर्षामध्ये 40,000 उत्पन्न हे चुकीचं आहे का? शासनाचे नियम जे आहेत, हॅलो, 40 वर्ष झाले आतापर्यंत तेच नियम ठेवले आहेत। दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीच्या नियमात आता बदल केला आहे। 40 वर्ष वार्षिक उत्पन्नामध्ये कोण माणूस जगू शकतो 40,000 रुपयामध्ये? तर मी नेहमी पत्रपरिषद म्हणजे पत्रपरिषद सांगितलंच मी, पण शासनाला मी डायरेक्ट पत्र लिहिलेत आणि आता परवाच्या दिवशी वडेट्टीवार सोबत चर्चा झाली या बाबतीमध्ये। 50 वर्षाचं वय आहे, अहो माणूस 50 वर्षात मरते, किती वर्षात मरते? आम्ही हे लोक त्यांना म्हटलं की तुम्ही 5 वर्ष शिथिल करा, 45 वर्षामध्ये मानधन लागू करा आणि 40 वर्षाच्या ऐवजी दारिद्र्य रेषेखालील माणसाला जे उत्पन्न पटवाडी देतो त्या उत्पन्नात कलावंतांना द्या, म्हणजे नियमात फरक पडणार नाही आणि नियमात शाहीर बसेल। दुसरी गोष्ट अशी आणखी, ज्या कलावंतांनी आयुष्यामध्ये 15 वर्षेपर्यंत समाज माध्यमातून, कलेच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन केलं, अशाच कलावंतांना मानधन लागू होते। हा शासनाचा नियम आहे। याच्यामध्ये तर असे आहेत की जे कलाकार नाहीत, ज्यांना सूरताल कळत नाही, ज्यांना प्रबोधन येत नाही, ज्यांना इतिहास माहित नाही, तसे लोकांचे मानधन चालू करतात, हे चुकीचं आहे। आणि माझं एक मत आहे, अनिरुद्ध शेवाळे एक कलावंत म्हणून माझं असं एक मत आहे की आता ही पालकमंत्र्यातर्फे जी समिती केली जाते, ही समिती बरखास्त झाली पाहिजे आणि सरळ सरळ हा जो नियम आहे हा कलावंतांचा हा शासनाचे प्रशासकीय अधिकारी जे असतात त्यांच्या मार्फत ठेवा, जेणेकरून आम्ही जर चुकले ते प्रशासकीय अधिकारी त्याच्यावर पैसा वसूल करू, सस्पेंड करू आम्ही त्यांना। कलावंतांनी याच्यात काय कराल तुम्ही आज सांगा बरं? ज्यांनी 20 वर्षापासून मानधन घेतलं ते पैसे वापस देणार आहेत का कलाकार? नाही देत। आणि हा प्रश्न कसा उद्भवला माहिती आहे का? हे कलावंत जे पदाधिकारी असतात, कोणी कुणाकडून जो पैसा घेतो त्याचं तुम्ही लिगली दाखवू शकत नाही कोणी कोणा पैसा घेतला। काय दाखवाल तुम्ही? हाताने मोजून जर एकाने 20,000 घेतले आणि त्याचं मानधन पास काय दाखवाल तुम्ही? म्हणून कोणी लोकप्रतिनिधी कलावंतांचे जे काही आहेत हे या समितीत असावेच नाही, पालकमंत्र्यांनी ते नेमूच नाही। दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचं मानधन जे पास होते ना, त्या फाईल केंद्र सरकारमध्ये जे अधिकारी बसल्यात ते पास करतात, तिथे समिती नसते। नियमाच्या विरोधामध्ये लोकल काम करतातच हो, पण जर अधिकारी जर चुकले प्रशासकीय अधिकारी तर आपण त्यावर कारवाई करू शकतो। म्हणून माझं एक मत आहे, अनिरुद्ध शेवाळेचं असं मत तुम्ही उद्या द्या पेपरमध्ये। अनिरुद्ध शेवाळे म्हणतात की ही पालकमंत्र्याद्वारे जी नियुक्त कमिटी असते ही बंद करा, रद्द करा, बरखास्त करा। हे लोक आहेत ना, बावनकुळे जे आहेत, घुले आहेत अध्यक्ष त्याचे, आणि ही समिती पालकमंत्री तयार करतो। मग नाही, प्रत्येक जिल्ह्याचा जो पालकमंत्री असतो त्याच्या अखत्यारीत असते। देवेंद्र फडणवीस आहेत। हो हो, नाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे दिलं हे अजूनपर्यंत आम्हाला माहित नाही कलावंतांना। आणि जिल्हाधिकाऱ्याकडे जर दिलं असेल तर दारा असा जर घोळ होत असेल तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यावर बरखास्त करण्यासाठी आम्ही आंदोलन करू। राहणार आहेत ना, नंतर राहणार आहेत ते। मग आतापर्यंत जे काही घोळ झाला त्याचं काय?
आम्ही वाडीला पत्रकार परिषद घेतलेली होती. संपूर्ण कलाकार तिथे एकत्रित झाले. आमच्या पेपरला बातम्या सुद्धा लागल्या. त्यानंतर त्यांनी आमचं खंडन केलं. 10 तारखेला पत्रकार टिळक भवनला पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदमध्ये आम्ही सर्वात पहिले तिथे बी विषय मांडले, खऱ्या कलाकारांचे विषय मांडले. आम्हाला खरा न्याय पाहिजे होता. राजकुमार घुले यांनी अध्यक्ष असताना स्वतः तर निघाले, पण त्यांनी पूर्ण कुटुंब परिवार सुद्धा घेऊन निघालेले आहे. ज्या शासनाच्या योजना आहे, मानधन जे शासनाचं चालू होते आहे, तर त्या मानधनाच्या योजनामध्ये त्यांनी स्वतः आपलं मानधन ए ग्रेडमध्ये चालू केलेलं आहे. हालाकी ते कोणत्याही प्रकारचे कुठेही जिंदगीत कार्यक्रम केलेले नाही. त्यांच्यापाशी आजही कार्यक्रमाचे पुरावे नाही. त्यावेळेस त्यांचं वय 1971 आहे आणि त्या 71 मधून 2018ला त्यांची फाईल निघाली. तर असं मिळून त्यांचं वय येत आहे 47. त्या विषयावर आम्ही ते पत्रकार परिषद घेतली. आमच्याकडे ते प्रूफ आहे आणि ते प्रूफ आम्ही पत्रकारांना सर्वांना दिलेले आहे. दुसरी गोष्ट की आम्ही जेव्हा पत्रकार परिषद घेतली, त्यांनी 10 तारखेला पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्या आमच्या खंडन केलेलं आहे आमच्या पत्रकार परिषदचं, की त्यांनी आमच्यावर आरोप लावलेले आहे. आरोप म्हणजे की दलाल, धंदेवाही दलाल. आम्हाला धंदेवाही दलाल म्हटलेलं आहे कोणी? प्रमोद बागडेंनी. आमचा एकच विषय आहे, आम्ही राजकुमार घुलेने जो घोटाळा केला आहे, त्यांनी पूर्ण परिवार कहालेला आहे, त्यांचे आमच्याकडे सबूत आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की पत्रकार परिषदला राजकुमार घुले यांनी येऊन याचं खंडन करायला पाहिजे होतं, पण तसं न करता त्यांनी प्रमोद बागडे एक दलाल कळमेश्वरचा आणि त्या दलालासोबत जे बाकीचे बी दलाल होते, कारण की ते दलाल लोककला सेवा मंडळाचे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे तो, आणि त्याच्या लोकांना पाठवून आमच्यावर त्यांना आरोप केलेले आहे. आरोप म्हणजे असं केलेलं आहे की आम्हाला ते सिद्ध करण्याचा प्रयत्न कसा केला आहे, माझ्या नावानं जलालखेडा पोलीस स्टेशनला त्यांनी असेच लोक पाठवून, लोककला सेवा मंडळाचे लोक पाठवून मी माझ्या नावाने जलालखेडा पोलीस स्टेशनला खोटी कंप्लेंट केलेली आहे. त्यानंतर विकास शिंदे यांच्या नावाने सुद्धा खोटी कंप्लेंट केलेली आहे. पुन्हा की तो आम्हाला धंदेवाईक दलाल म्हणतात. तर आम्ही धंदेवाईक कसा का? धंदेवाईक तू आहे. हे जी शासनानं योजना जे काढली आहे, तू कलावंताचा खरोखर कैवारी समजतं. तू कैवारी या तुझ्या पूर्ण पेपरला याच्यावर टाकते. हे सांगा, हा. त्यांच्या विरोधात तुम्ही तक्रार दाखल केली तर होती काय, केली काय? हो हो, त्याचं काय अपडेट आहे? त्याचा प्रूफ आहे ना आमच्याकडे पूर्ण. सांगा ना मग. आमच्याकडे त्याचं प्रूफ आहे. आम्ही समाज कल्याण अधिकाऱ्याला केलं. आम्ही सीओ ज्या समितीवर आज मानधन समितीवर सीओ साहेब आहे नेमाने साहेब, त्यांच्याकडे केलो. दुसरी गोष्ट की आम्ही पोलीस कमिशनरला पण केली, आम्ही मुख्यमंत्र्याला केली, आम्ही सांस्कृतिक मंत्र्याला केली, आम्ही संदीप जोशी साहेबाला केली, आम्ही बावनकुळे साहेबाला केली. पण आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही. अजून पण न्याय मिळालेला नाही. मानधन तू आधी सुरूच आहे का? आताही त्यांचं मानधन सुरू आहे. पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस त्यांनी महाराष्ट्र शासनाचा घोटाळा केला, एक आपल्याला माहितीसाठी सांगतोय, त्यांनी दुसरा घोटाळा म्हटलं म्हणजे हे पहा, आम्ही प्रूफ आणले आहे. हे आहे केंद्र शासनाची फाईल दिल्लीची. यामध्ये त्यांनी त्यांचं वय दाखवलं आहे 19/3/1957. हा महत्वाचा पुन्हा मुद्दा झालेला आहे. त्यांच्या पत्नीचं वय दाखवलेलं आहे. किती आहे ते पावर? त्यांच्या परिवारातले किती लोक मानधन मिळते नाव मात्र दाखवा. त्यांच्या परिवारातले हे 2 जण आहे, पती आणि पत्नी. त्याच्यानंतर त्यांच्या परिवारातले लोक आहे
एक मिनिट, त्याच्या परिवारातले कोण? आता या संदर्भामध्ये संबंधितांशी जो संपर्क साधला होता त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही त्यांच्या संस्थेमध्ये होत्या कार्यरत हो, आणि मुलींनी तुम्हाला आमदार समितीमध्ये घेतलेलं मग असं काय खटकलं की ज्यामुळे तुम्ही त्याच्यावर आरोप करताय? कारण की त्यांचं सुद्धा असं म्हणणं होतं की दिशा खडसेचं जे प्रकरणाचे बयान बसत नव्हतं, तुम्ही ती फाईल आणली परंतु कलावंत असल्यामुळे आम्ही ते केलं. तुम्ही त्याच्यावर आरोप का करता? शेवटी तुम्ही तर सुद्धा तेवढेच दोषी आहात. छान मुद्दा उचलला साहेब तुम्ही, अगदी छान. त्याच्या लोककला सेवा मंडळमध्ये त्याने मला महाराष्ट्राचं अध्यक्ष बनवलं होतं. त्यावेळेस त्याला गल्लीतला कोणताही कलाकार विचारत नव्हता. 1 वर्ष त्याचा संस्थेवर मी महाराष्ट्राचं अध्यक्ष म्हणून काम केलं. पूर्ण तालुक्यामध्ये मी मेळावे घेतले. या अगोदर राजकुमार घुले या नावाने कोणीही ओळखत नव्हतं. मी त्याला प्रसिद्धी करून दिली. पण ज्यावेळेस प्रसिद्धी करत असताना मला त्याचा ज्या वेळेस घोटाळा माहीत झाला, मी त्याच्यासोबत प्रत्यक्ष बोललो का भाऊ हे असं जमणार नाही. म्हणजे नेमका काय म्हणजे तुमचं नेमकं म्हणणं काय? नेमकं म्हणणं माझं हेच आहे की मुलींचं असं म्हणणं होतं की एखाद्याचं वय जर कधी जर बसत नसेल पण तो कलावंत असेल त्यांची फाईल आपण जर काढली तो घोटाळा कसा आहे? शेवटी त्यांच्या खात्यात पैसे गेलेले आहेत, तो कलावंत आहे. त्यांचं असं म्हणणं होतं तुमच्या फाईल्स काही निघाल्या नाहीत, म्हणजे जर तुम्ही फाईल आणल्यात त्या वयात बसत नव्हतं ते काढलं मग तुम्ही दिलेला प्रस्ताव त्यांनी काढला, त्यांनी मग त्या पद्धतीने केलं असेल तर मग त्यात वावग काय? शेवटी तर कलावंत आहे ना. कुठलाही कलावंत नियमात बसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सर, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. निशा खडसेची फाईल आता हा खूप मोठा मुद्दा झालेला आहे आणि हाच मुद्दा पूर्ण याच्यात गाजणार आहे. निशा खडसेची फाईल स्वयं निशा खडसे धापेवाडाला राहते. निशा खडसेची फाईल त्यांनी बनवली. निशा खडसेचे डॉक्युमेंट त्यांनी बनवले. त्याचा ॲड्रेस त्यांनी भवानी आपला पार्टीचा टाकला. तिचा डॉक्युमेंट त्याच्यावर सही आहे. त्यांनी तिचे डॉक्युमेंट महाराष्ट्र ते नगरपालिकेतून त्यांनी स्वतः बनवून आणलेले आहे. तिचं इन्कम त्यांनी बनवलेलं आहे आणि त्याच्या सहीनुसार त्याच्या सह्या आहे राजकुमार घुलेच्या. स्वतः त्याने निशा खडसेची फाईल स्वतः बनवली. आणि निशा खडसेच काय, निशा खडसेची अशी एक म्हणजे बाई नाही आहे. घोटाळा राजकुमार घुलेचा कुठून उघडा झाला? आता सुरुवात तुम्ही बहुत नेमकं बोलले. राजकुमार घुलेनं असे किती लोक आपल्या पार्टीच्या नावावर कहाणले की जे वयात सुद्धा बसत नाही, जे कलाकार नाही, ज्याचे प्रमाणपत्र तिथून बनवले आहे. हे एक दिवस जर प्रमाणपत्राची चौकशी झाली, आज भी समाज कल्याण मध्ये गठ्ठा पडलेला आहे 50 फाईलचा. साहेबांचं असं म्हणणं आहे एखादी कलावंत ठीक आहे परंतु तो काही त्याच्यामध्ये चुकी असेल नियमात बसेल वयात बसत नसेल कलावंत आहे तर आपण त्याची फाईल काढतो बिघडते काय? शेवटी तुमचे तर प्रकरण त्यांनी काढलेले आहेत ना, म्हणजे नियमात बसत नव्हते तर. ऐका ना, माझं प्रकरण त्यांनी एक असं दाखवाव की हे बाबाराव दुपाऱ्याची फाईल आहे बा म्हणून. निशा खडसेचं मी खंडन केलेलं आहे. आता निशा खडसे तुम्हाला सांगणार आहे की निशा खडसेची फाईल कशी काढली. असा विषय होता की त्यांचं असं म्हणणं होतं हे माझी नातलगच नाहीये, मी काय कोणाकडे पैसे घेतले नाही, माझ्या खात्यातून पैसे आले नाही, त्याच्यामुळे हे जे आरोप करतात ते नियमबाह्य आहे. नियमबाह्य नाही, हे माझे आरोप, त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. दुसरं असा की या संदर्भामध्ये काही लोक आलेले होते त्यांनी स्वतः माझ्याकडे तुमच्या संदर्भामध्ये जलालखेडा आधी एकूण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आणि स्वतः त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही त्यांना आमच्या संघटनेचे सदस्य बना, तुम्ही आमचं कार्ड काढा, आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ अशा पद्धतीने प्रलोभन दिलं होतं. त्यामध्ये एक महाराज सुद्धा होते. बरोबर. पटोले बोरखेडे काहीतरी असा तो विषय आहे. बरोबर. तुम्ही तर सुद्धा चुकीचं काम केलेलं नाही ना. ऐका ना साहेब, ऐका ना. ज्या वेळेस मी राजकुमार घुलेच्या कंप्लेंटा केल्या त्यानंतर यांनी राजकुमार घुलेंनी माझ्या विरुद्ध फिल्डिंग लावली की तू कोण्या हलतीत जा, त्याच्या नावाची कंप्लेंट कर. त्यावेळेस मला दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला गेलो. मी तिथे बसलो आणि PI साहेबाला हे पूर्ण डॉक्युमेंट दाखवले. त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी कंप्लेंट करायला लावली त्यांनी. हे जे कारस्थान केलं
मी त्याच्यावर का म्हणते त्याला मानहानीचा दावा सुद्धा टाकलेला आहे. कारण की त्याला माझं एकच म्हणणं होतं की जर मी पैसे घेतले असेल तर मला तू पुरावा दे. हे जे काही घडून आणलेलं आहे हे सर्व राजकुमार घुले यांनी घडून आणलेलं आहे. तुम्हाला मानधन समितीवर घुले साहेबांनी घेतलं होतं का? कुणाला? तुम्हाला मानधन समितीवर घुले साहेबांनी घेतलं होतं म्हणजे हे खरं आहे का? नाही. ते तर बोलले की माझ्यामुळे तुम्ही मानधन समितीवर होता आणि संबंधित मंत्री मोदयांनी पालकमंत्र्यांनी तुमची नियुक्ती न केल्यामुळे तुम्हाला मग बरखास्त करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने ते बोलले. हे खरं काय आहे नेमकं यातलं? नेमकं याचं खरं काय त्यांनाच विचारायचं. आता मला याच्यातलं काहीही माहित नाही. पण जे माझ्यावर आरोप केले, जे माझ्यावर त्यांनी जे लोक त्याच्या लोककला सेवा मंडळातले लोक पाठवून माझ्या नावाची जे खोट्या कंप्लेंटा केल्या, मी त्यांच्यावर मानहानीचा दावा टाकला तर त्यांनी तो मानहानीचा दावा घेऊन गेला. नाही तर आतापर्यंत त्यानं पुऱ्या 13 तालुक्यात माझ्या नावाच्या खोट्या कंप्लेंटा 13 पोलीस स्टेशनला केल्या असत्या. त्या अगोदर मी SP ग्रामीणला कंप्लेंट केली की साहेब राजकुमार घुले हा असा वृत्तीचा माणूस आहे, यांच्या लोकांना पाठवून आणि पूर्ण 13 तालुक्यात माझ्या नावाच्या खोट्या कंप्लेंटा टाकत आहे. तर तुम्ही मानधन समितीवर होता का? मी मानधन समितीवर होतो ना. नियुक्ती कोणी केलेली? नियुक्ती आहे माझी सन्मान्य यांनी केली, पालकमंत्र्यांनी. तुम्ही मानधन समितीवर तुम्हाला काढण्यात आली तर हे खरं होतं का? मला काढलं नाही ना, अजून बी मला कुठं काढलेलं आहे. नाही, आता मानधन समिती आहेच नाही. आता आहेच नाही, बरोबर आहे? आता आहे तुम्ही. मी मानधन समितीवर आजही सदस्य म्हणून आहे. ऐकून घ्या 2 मिनिटं. हा. घुले साहेबांचं म्हणणं काय होतं ऐकून घ्या. घुले साहेबांवर आरोप होत आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्यामुळे तुम्हाला समितीवर घेतलेलं होतं, तुम्हाला पालकमंत्र्यांनी घेतलं नव्हतं, परंतु ऑपरेशन उचललं त्याच्यामुळे तुम्हाला मानधन समितीतून काढलं 1 वर्षामध्ये. याच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? मला आज बी मानधन समितीवर काढलेलं नाही आणि घुल्याची ताकद पण नाही की मला काढून घ्यायची. सन्माननीय पालकमंत्री साहेब त्यांनी नियुक्ती केली तेच मला काढू शकते. मी अल्पज्ञ आहे, मला हा विषय समजून घ्यायचा आहे. हो. अ श्रेणीमध्ये त्यांना मानधन मिळते आहे. हो. केंद्र सरकारच्या योजनेनुसार ते किती मानधन उचलतात आहे? अ श्रेणीच्या कलाकाराला किती मानधन मिळते? अ श्रेणीच्या 3150. 3150 हो. वार्षिक की मासिक? मासिक 3150 A ग्रेड मध्ये. त्यांनी पत्नीच्या ना तुमचा असा आरोप आहे की ते कलाकार नसताना सुद्धा शासनाचं हे मानधन उचलतात. हा, आणि वय पण कमी आहे. शासनाचे पैसे दुरुपयोग आहे. ते मानधन उचलतात ते 2018 पासून 2018 पासून शासनाची फसवणूक करून हा. खोट्या कागदपत्राच्या आधारे ते मानधन उचलतात. ते इतकंच नाही, त्यांनी पत्नीच्या नावाने सुद्धा उचलतात. बरोबर आहे. तुम्ही नातेवाईक त्यांचा उल्लेख केलाय की ते नातेवाईकांचं त्यांनी हे असं मानधन करून राहिले. असे टोटल आहे त्यांचे बहिणी, भाऊ, भंडारा जिल्ह्यातली, नागपूर जिल्ह्यातले डॉक्युमेंट कुठून बनवले, काय बनवले, त्यांची सासू कलावंत आहे की नाही? कलावंत नाही आहे ते बोगस कलावंतांच्या नावाने सर्व. हो. उचल सुरू आहे शासनाची. हा. किती लाखांची किंवा किती कोटीची फसवणूक आहे मला? हे आता जवळपास आपण जर टोटल लावले तर काही लाखाची फसवणूक झालेली आहे. पण या कृतीमुळे ते खरे कलाकार आहेत. जे कागदपत्र त्यांनी आयुष्यभर 30-40 वर्ष सेवा केली संगीताची, हा. त्यांचे रिजेक्ट होतात आणि ह्यांना कसं मानधन? हा मॅडम, आता तुम्ही खूप चांगला मुद्दा उचललेला आहे. कारण की जे बिचारे खरे कलाकार आहे ते आज बी या मानधनापासून वंचित आहे. तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना. त्याच्यामध्ये एक असा विषय होता की जेवढी प्रस्ताव येतात, ऐकून घ्या विषय ऐका. आता विषय ऐका, सगळं तोड्यात काम हा. आहे. शेवटी जे प्रस्ताव आणत होते तुम्ही आमचे 25 प्रस्ताव काढा, 10 प्रस्ताव काढा असं दबाव टाकत होते असं त्यांचं म्हणणं होतं. हे 100% खोटं आहे. कारण की घुले साहेबाला आपल्या परिवाराचं, आपल्या लोककला संस्थेचेच लोक काढायचे होते. या गोरगरीब जनतेशी घुले साहेबाला काही घेणं देणं नव्हतं. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रस्ताव काढायचे 25 ते 50 हजार रुपये घेत होते. काय या संदर्भात तुम्ही बोला? त्याच्या हे सर्व आता मी जेव्हा त्याचा घोटाळा बाहेर काढलेला आहे तो आता काहीतरी सांगणारच आहे ना. आता फाटलं का? तुम्ही त्यांच्या फाटलं म्हणून नाही, होता. मी त्या फाटलं माझं फाटलेलं नाही. जेव्हा मला त्याचे घोटाळे माहीत पडले, कलावंताला न्याय मिळत नाही आणि आम्ही सर्व इथं बसलो आहोत. जे खरे कलावंत आहोत, खऱ्या कलाकारांची लढाई लढत आहोत आम्ही. तर खऱ्या कलाकारांचे प्रस्ताव जे आहेत 30 ते 40 वर्षापासून, कमीत कमी 10 वर्षापासून असे कलाकार आहेत जे वयस्कर आहेत.
70 वर्षाचे 75 वर्ष त्यांना मानधन मिळत नाही. आणि हे 45-40 वर्षाचे वय असून ते 50 वर्ष वय दाखवून मानधनाचं शासनाचे मानधन लुटत आहे. म्हणजे शासनाच्या पैशाचा दुरुपयोग करताय. त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे, हा मुख्य मुद्दा. तुम्ही जे व्यक्तिगत घेताय जितेंद्र सर, ते गोष्ट वेगळी आहे, व्यक्तिगत नाही. यांना त्यांचा घोटाळा दिसला तेव्हा त्यांनी आवाज उचललं. आवाज उचलणाऱ्यांचा इतिहास होतो. यांनी आवाज उचललं, यांना धमकी मिळाली, यांना त्रास पण आहे, समजा पोलिस खोटी कंप्लेंट पण केली, तो विषय तुमचा व्यक्तिगत आहे, तो वेगळा. पण आम्ही आता जे इथं सर्वजण बसलो आहोत, जे नामवंत शाहीर कलावंत ओरिजिनल, मी माझी पण स्वतः त्यांनी म्हटलं तर मी आकाशवाणीचे प्रमाणपत्र आणले आहे. आता कसं एक मिनिट थांबतो, एक मिनिट सर. ते का म्हणत होते आम्ही नाही ते जाऊ द्या, तो विषय होता. आमची काय बाजू आहे, आमचं आहे की शासनाचा पैसा खऱ्या कलावंताला मिळायला पाहिजे. शासनाच्या पैशाची लुबाडणूक नको. जे लुबाडणूक होत आहे, जे 40 ते 35 वर्षाचे जे कलावंत नसून जे बोगस कलावंत आहेत त्यांना तो मानधन मिळवून देतो, ते गुन्हा आहे. हे सर्वांना माहीत आहे. आपण पत्रकार बंधू म्हणजे एकदम बुद्धिवंत पत्रकार, आपल्याला सर्व चारीकडची माहिती असते. तर अशा लोकांना आम्ही सांगणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचं बरोबर होईल. पण मॅडमने जो प्रश्न विचारला तो एकदम 100% खरी आहे. खरा कलावंतांना न्याय मिळत नाही आहे, म्हणून आम्ही सर्व हे संघटित संघर्ष समिती आता नवीन एक संघर्ष समिती निर्माण केली. माझा एक प्रश्न आहे, हे शासनाच्या दरबारी जसं समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या हातात असतं का हे सगळं प्रस्ताव ओके करणं? कोण करतो हे प्रस्ताव? नाही, याची एक समिती असते. समितीचे सदस्य बाबारावजी आहे. भ्रष्टाचार होत नाही का? नाही बघायचं, भ्रष्टाचार होत नाही का? प्रस्ताव काढायचे पैसे घेतात. हा कलावंतांनी स्वतः सांगितलं की 25,000 रुपये घेतात. ऐकून घ्या, भरपूर काय बोललं, आपल्या त्या विषयात जायचं नाही. आरोप प्रत्यारोप होतात, त्यांनी सरळ सांगितलं. ऐकून घ्या, त्याच्यामध्ये तुमचंही नाव घेतलं. नाही, तो नाव सर्वांचे घेईल ना. विषय कसा आहे, तुमचे प्रस्ताव काढून देतो, तुम्ही बयान बसत नाही. ओके ठीक आहे, तुम्ही कला काय वाटेव मध्ये ते नाही, पैसे द्या, आम्ही प्रस्ताव ओके करतो. बाबाजींनी आणले असे प्रस्ताव आम्ही काढले नाही, म्हणून हा सगळा वाद निर्माण झालेला, असं त्याचं म्हणणं आहे. नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. त्याच्या म्हणणं वेगळं आहे. शासन दरबारी भ्रष्टाचार होतो का? कलावंताचे प्रस्ताव काढून देण्यासाठी माझा हा एक बघा मॅडम, शासन दरबार भ्रष्टाचार होत नाही. तो होत असेल तो नंतर प्रश्न. आमची जी समिती आहे मानधन समिती बाबारावजी पण आहे, मी पण आहे, शाहीर राजेंद्र बावनकुळे. तुम्ही उत्तर द्या, त्याच्यावर तुम्ही नाही. सर तुम्ही वैयक्तिक विचारून राहिले. हा, मॅडम जे म्हणताय त्या प्रश्नाचं घ्या जितेंद्र सर. ते एकदम मोक्याच्या आणि 100% विचारताय, जे खरी गोष्ट आहे. आपण जे पत्रकार बसलो आणि आम्ही खऱ्या कला न्याय म्हणून वर्धेहून आले आहे, भंडाराहून ज्येष्ठ शाहीर आहे आपले, पूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले मेश्रामजी आहेत, मोठे मोठे शाहीर बसलो आम्ही इथं सर्व. तेव्हा तुम्ही व्यक्तिगत नको घ्या नेहमी. मॅडम जे विचारले मुद्दे सुद्धा विचारताय. आपला प्रश्न आहे की खऱ्या कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे. 100 एकच गोष्ट, त्यांनी काय म्हटलं यांनी काय म्हटलं ते जाऊ द्या. आता पण आपल्याकडे जे प्रूफ आहे, बाबाराव म्हणजे राजकुमार घुलेंची वय इथं 12/5/1959 दाखवत्या. तो मुद्दा तुम्ही घेत नाही. तो का घेत नाही आहे हे सांगा. तो मुद्दा तुम्ही घेत नाही. त्याची आपल्याकडे आधार कार्ड आहे, त्याच्या आपल्याकडे पॅन कार्ड आहे. तुम्ही तो मुद्दा नाही घेताय. तुमच्याकडे त्यांचे सगळे पुरावे असतात. हा. तुम्हाला शासन दरबारी न्याय मिळत नसतानाही तुम्ही कोर्टामध्ये का याची हा, ते सांगतो तुम्हाला. आता बघा, आपला देशाचा 4था स्तंभ आहे पत्रकारिता, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया. देशाच्या 4थ्या स्तंभावर सर्वांना विश्वास आहे. जे देशाचा 4था स्तंभ असा आहे की मोठे मोठे सरकार कोसळून पडते. तर आम्ही पहिली पायरी म्हणजे देशाचा 4था स्तंभ पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया यांच्याकडे आम्ही आमच्या मागण्या ठेवत आहोत. आम्हाला यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण आम्हाला, मी स्वतः, आपण इथे सर्व पत्रकार माझे परिचित आहात, आपण स्वतः दरवर्षी मोर्चे काढून त्या मोर्चाला न्याय मिळाला म्हणजे 5,000 रुपये मानधन सुरू झाले. तर आपण सर्वांच्या त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आपण ज्या बातम्या पेपरला लावल्या, इलेक्ट्रॉनिक चॅनल लावल्या, त्या पूर्ण संबंधित मंत्रिमंडळ यांनी त्या समजून घेतल्या आणि आमच्या केल्या. म्हणजे म्हणण्याचा अर्थ हे, आमच्यावाला सांगण्याचा अर्थ हे आहे की आपल्यामुळे आम्हाला न्याय मिळतो. म्हणून आम्ही तुमच्या दरबारी आलो पत्रकार संघाच्या, आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे आपल्या माध्यमातून, मॅडमच्या माध्यमातून, पत्रकार संघाच्या माध्यमातून न्याय मिळेल. इथून न्याय नाही मिळाला आम्हाला, आम्ही बाबारावजी सविस्तर समजून सांगितलं आहे. मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकारी सर्वांना पत्र दिलं आहे आपण. तिथून न्याय नाही मिळाला म्हणून आम्ही 4था स्तंभ पत्रकारिता इथे आम्ही आलो पत्रकार संघामध्ये. आम्हाला इथं पूर्ण आशा आहे 100% इथून न्याय मिळेल. आणि आम्ही लढत आहोत शासनाच्या पैशासाठी, आमच्या पैशासाठी नाही. कारण त्याचे पैसे बंद होईल तर ते एका गोरगरीब कलाकाराला मिळेल, ते पैसे आम्हाला मिळणार नाही. मी स्वतः
शाहीर कलाकार आहे, माझी वय 47 आहे, मी स्वतः मानधन घेत नाही, मी माझ्याही एका नातेवाईकाचं मानधन पास केलं नाही, मी इमानदारीने काम करतो. इथे बसले सर्व इमानदारी काम करताय. यांना जेव्हा माहीत पडलं बाबाराव दुपारजींना की इथे बोगस काम होतं, तेव्हा त्यांनी तो आवाज उचलला. तुम्ही राजकुमार घोले सोबत प्रतिनिधी अगोदरपासून आहे ना? नाही, त्याच्या आधी पण मी होतोय. होते ना, मेंबर आता आहे. हा, ज्यावेळी फाईल पास करण्यासाठी तुमच्या समितीमध्ये येत होती त्यावेळी तुम्ही ऑपरेशन घेतलं का? त्यावेळेस आम्हाला घोटाळा माहीतच नाही झाला. ऐका ना, तुम्ही बी मुद्दा छान उचलला. त्यावेळेसचा घोटाळा आम्हाला माहितीच नाही झाला. घोटाळा कधी माहीत झाला? हा व्यक्ती तुमचा पत्रकार बंधू आहे, हा माझा पेपर नाही आहे. त्यावेळेस त्या पत्रवाल्यानेच छापला यामध्ये, तेव्हा ह्या पेपर माझ्या हाती लागला, तेव्हाच मी याच्यावर ॲक्शन उचलली. त्यानंतर सन्मान्य मानधन समितीचे सदस्य यांनी माझ्या पहिले, हे बी मानधन समितीचे सदस्य आहे चेतनजी बेले, सर्वात मुद्दा माझ्या पहिले त्यांनी उचललेला आहे की मानधन समिती रंगमंचावर डुप्लिकेट. ह्या तुमच्या सर्व पत्रकार परिषदेच्या समोर आहे कागद. तर समजलं तुम्ही कंप्लेंट वगैरे केली आहे हा. का? झाली नाही तर तुमचा काय करणार? पुढचं आता सर्वातली शेवटली पायरी आमची इथे पत्रकार परिषद आम्ही घेत नव्हतो, पण एक देवता म्हणून तुमच्या या टिळक भवन पत्रकार परिषदमध्ये आलेलो आहोत. जर आम्हाला इथून जरी न्याय नाही मिळाला तर आम्ही समोरची पायरी आमचे कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य प्रकाशजी काळे, तसेच भोंगे साहेब, तसेच नागदेवे साहेब, राजेंद्र बावनकुळे साहेब, आम्ही काही एका संस्थेचे लोक नाही आहे, अनेक इथे संस्थेचे लोक आहे. ह्या सर्व लोक जे लढून राहिले आहेत, सर्व लोक यासाठी लढत आहे की शासनाचा जो पैशाचा दुरुपयोग होत आहे आणि तो कुठेतरी आपल्याला थांबवायला पाहिजे आणि खऱ्या कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे. काय साहेब तुम्ही समोर जेव्हा 10 जूनला पत्रकार परिषद घेतली आहे, त्यामध्ये माझं पण नाव घेतलं आहे की निशा खडसे सुद्धा त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार घुले यांच्यावर बिनबुडाचे आरोप लावून त्यांना बदनाम करते आहे. तर आजच्या या पत्रकार परिषदेद्वारे मी त्यांना मेसेज म्हणजे संदेश पाठवते की मी निशा खडसे त्यांच्या अध्यक्षावर कोणते आरोप घेतले हे त्यांनी सिद्ध करून द्याव. ते कोणतेही कलाकार नाही आहे. गेल्या 20-22 वर्षापासून मी त्यांना ओळखते. साधा टाळ सुद्धा त्यांना वाजवता येत नाही. मी कधी कळमेश्वर तालुक्यामध्ये कोणते कार्यक्रम घेताना किंवा करताना त्यांना बघितलं नाही आहे. तरी सुद्धा ते किरायाचे दलाल माझ्यावर आरोप करता आहे. मी पत्रकार परिषदेला त्यांना चॅलेंज करते, एक महिला असून, की त्यांनी हा आरोप सिद्ध करून द्यावा की राजकुमार घुलेविषयी मी कोणाजवळ काय म्हटलं आणि कोणते बिनबुडाचे आरोप लावले. नाहीतर माझ्या बांगड्या आहे आणि त्या प्रमोद बागडेचा हात आहे. जर त्यांनी हा गुन्हा माझा सिद्ध करून दिला नाही, आता तुम्ही नियमात बसत नसताना तुम्हाला मानधन मिळालेलं आहे, तो मानधन तुम्ही शासनाला परत करणार आहे का? देऊ शकते मी. देऊ शकते नाही? देते मी. मला 5 महिन्याचा मानधन मिळाला आहे. 22.5ची भरती मी शासनाला मानधन अर्ज देऊन मी परत करण्याचा मी तुम्हाला आज मी शब्द देते. मला गरज नाही आहे. मी आपल्या घरची खाऊन पिऊन आहे. पण राजकुमार घुलेंनी म्हटलं म्हणून मी केली. मी म्हटलं त्याला करू नको म्हणून, तरी सुद्धा त्यांनी ते केलं. त्यात मी गुन्हेगार आहे. पण मलाही मी पूर्ण जेवढेही पैसे आले आहे ते पूर्ण पैसे मी वापस करीन. पाऊल तुमच्यावर आहे, पत्रकारावर. हे जरूर नोट करा. थांबा साहेब, माझं पुढचं पाऊल आहे सर्व तुम्ही पत्रकार बंधू बसलेले आहेत तुमच्यावर, आणि हे क्लिप आली पाहिजे. तुम्ही प्रमोद बागडे हा होय कोण? तुम्ही 10 वेळा प्रमोद बागडेने आरोप घेऊन राहिलाय. प्रमोद बागडे हा कलाकार नसून प्रमोद बागडे आमचं खंडन करणारा होय कोण? माझा प्रश्न पूर्ण तुम्हाला पत्रकार बंधूंना आहे. आता एकंदरीत या सगळ्या ज्या घोटाळे विरोधात जे 27-28 नाव आहे, आरोप नाही, थांबा आता तुम्ही कोर्टात जाणार आहे? बस आम्ही पुढच्याच महिन्यामध्ये
डायरेक्ट पहिले आंदोलन करणार आहे, कारण की त्याला पूर्ण समोरच्या आपला कोणता चौक आहे, बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर या चौकासमोर संविधान चौक, यामध्ये पुढच्या महिन्यात आमचं हजारोच्या संख्येनं, त्यानं 550 येऊन ते तर त्याचे दलाल आणले, पण आमचं हजारोच्या संख्येनं तिथे संविधान चौकामध्ये आंदोलन होणार आहे. त्यानंतर आमरण उपोषण होणार आहे आणि त्यानंतर समोरचं जे पाऊल आहे ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी काळे हे समोरचं पाऊल उचलतील. आता शासनानं आमच्या कंप्लेंटानुसार किती जण आहे पाहायचे, 32 लोकांवर कंप्लेंट करतो, त्यांना कारवाई सुरू झाली. हे 32 कारवाई सुरू झाली. 32 लोकांवर कारवाई त्यांनी आता सुरू केलेली आहे. त्यांनी आता आम्हाला 2 दिवसा पहिले शासनाने लेटर दिलाय आणि ह्या लेटरमध्ये लिहून आहे की सरळ आम्ही कारवाई आत्ता करत आहे ते 3 महिन्याच्या नंतर. जर सौम्य शर्मा मुख्य कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं कारवाई सुरू आहे त्यांची, तरी मग समाधानी नाही का तुम्ही? हे आता इथल्या दिवसाचे आम्ही पत्रकार कंप्लेंट केल्या, तर हे आता त्यांनी आज बी आम्हाला माहित नव्हतं. 3 महिन्यापूर्वी तक्रार दिली आहे आणि 2 दिवसापूर्वी पत्र आले. हा असं तुमचं म्हणणं हा बरोबर आहे, राईट. आणि ते तुम्ही जे प्रश्न विचारला किंवा घुले साहेब जे म्हणत आहेत किंवा एखादा कलाकार आपण कमी वयाचा काढू शकतो, तर माझ्याजवळ प्रूफ सहित आहे की माझ्या हिंगणा तालुक्यातला कलाकार आहे, तो स्वतः माझे कलाकार आहे, मी स्वतः डोळ्यात पाहिली त्याची कलाकारी. तर त्याला फक्त 2 महिने कमी होते, तर त्याची फाईल त्यांनी सँक्शन नाही केली. त्याला मी आता या लाटमध्ये फाईल अजून टाकायला लावली किंवा नियमात बसवून हे करा. त्याच्यानंतर ते जे कलाकाराचं नाव तर सांग ना, त्याची सेंटर. ज्यांची फाईल रिजेक्ट झाली ते काय नाव आहे त्या कलाकाराचं? यशवंता गरिबाजी काळे, यशवंता गरिबाजी काळे. ते पण काळे तुम्ही का? हो का? माझे भाऊ आहेत, कलाकार आहेत, प्रमाणपत्र आहे, वरून अपंग आहेत, तरी त्यांची फाईल निघली नाही. आणि आताच तुम्ही ताईंनी जे स्टेटमेंट दिलं आहे ते तुम्ही ऐकलंच आहे. ताईला गरज नाही, फक्त ताईला कुठेतरी शांत बसवायचं, मोहीम यायची, शांत पडली पाहिजे म्हणून ताईचं जबरदस्तीनं म्हणजे जे डॉक्युमेंट आहेत ते खोटे डॉक्युमेंट हे करून त्यांचं ते सँक्शन करण्यात आलं मानधन. असे पुष्कळचे लोक आहेत. आणि जे आता लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये फक्त चौकशी करताना प्रामाणिकपणे त्यांचे जे दाखले आहेत, वयाचे दाखले आहेत, अजून त्याचं जे रहिवासी दाखला आहे, आमच्याजवळ असे प्रूफ आहे. खूप सारे जे कलाकार आहे, फक्त ते नागपुरातच कलाकार आहे का? एवढा नागपूर जिल्हा आहे, नागपूर जिल्ह्यातून 100 केसेस काढायचे आहे आणि हजारो केसेस तिथे जमा होते प्रत्येक पंचायत समितीमधून. तर फक्त नागपूर आणि विशेष एरिया आणि फक्त तुमचे नातलगच कसे रिश्तेदार आहेत, बाकी लोक काय तुमचे नातलगच कलाकार कसे आहेत, बाकी लोक कलाकार नाही आहेत का? तर हे सरकारी पैशाची हे अफरातफर आहे आणि हा खऱ्या कलाकारावर अन्याय आहे. ते जे करत आहेत हा खऱ्या कलाकारावर अन्याय आहे. आणि तो अन्याय दूर होण्यासाठी आम्ही भारतीय लोककलाकार संघटनेतर्फे आम्ही पुढे जे पाऊल उचलता येईल आम्ही ते उचलणार आहोत. आता तर आमची 2 दिवसा अगोदर मीटिंग झाली, सर्वस्तरीय कलाकार आम्ही त्याच्यामध्ये घेतले आहे आणि 7 लोकांची बाडी नेमली आहे. आणि त्या बाडीतर्फे आता आम्ही पूर्ण म्हणजे जे भ्रष्टाचार झाला आहे आणि जो भ्रष्टाचार केला आहे त्यांनी, त्या भ्रष्टाचाराला आम्ही वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला रस्त्यावर उतरावं लागले तरी चालेल. आणि ते जे धमक्या देत आहे आम्हाला, मी पाहत आहो या माध्यमातून पेपरच्या या त्या यूट्यूबवरून किंवा आमच्यावर इज्जत दावा ठोकू. माझं तर म्हणणं असं आहे, मी इथे बसलेले सर्व लोक यांच्यातर्फे आणि माझ्या संघटनेतर्फे मी सांगू इच्छितो की जे मी गावोगावी कलाकारांच्या घरापर्यंत पोचलो, पहिल्यापासून पोचतो, कारण की मी एक कलाकारांचा मुलगा आहो. मला कलाकारांचं सुखदुःख मालूम आहे. माझे वडील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शाहीर आहेत, शाहीर गरिबाजी काळे, तुम्ही नाव ऐकलं असाल. तर मला कलाकारांचं जे सुखदुःख आहे ते मी जवळून पाहिलेलं आहे आणि मी त्यांच्या घरापर्यंत पोचलेलो आहे. एवढं दारिद्र्य आहे कलाकारांचं, गावागावात तुम्ही जाऊन चौकशी करा. तर त्यांनी जे लोक चांगले खाऊन पिऊन सुखी आहेत त्यांचे रिश्तेदार, जे भाऊ
ज्याचे जे भाटवे वगैरे जे काही तर ते चांगले प्रॉपर्टीवाले लोक त्यांनी इथे काढलेले आहे. तर ते खरे कलाकार कुठेतरी डावलले गेले आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याकरता आम्हाला आंदोलन करावं लागलं तरी चालेल. आणि ते आम्हाला एक धमकी देत आहे की 50 लाखाचा तुमच्यावर आम्ही इज्जत दावा ठोकू. आम्ही इज्जत दाव्याला भेट नाही, आम्ही कोण्या गोष्टीला भेटणार नाही हो. आम्हाला फक्त खऱ्या कलाकारांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तो मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. तर WH न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. धन्यवाद.